हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका धमाकेदार ट्विस्टमध्ये. मित्रांनो, हा ट्विस्ट जो आहे ना तो खूपच जबरदस्त दाखवला गेला आहे. कारण आता या युगंधरच्या मुलामुळे, फक्त पृथ्वीमुळे आता आनंदीला त्या पृथ्वीचे बूट साफ करावे लागणार आहेत आणि त्याच वेळी युगंधर आनंदीला असे बूट साफ करताना पाहणार आहे. तर मित्रांनो, आता या पृथ्वीने आनंदीला बूट साफ का करायला सांगितले असतील, हा युगंधरला प्रश्न पडलेला असतो. तर नक्की पहा. न करता पहा, आता ज्यावेळी युगंधरला समजेल की पृथ्वीने आनंदीला बूट साफ करायला सांगितले आहे, तर त्यावेळी आता युगंधर इथे काय करेल. तर आता इथे पुढील भाग आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे. आनंदी या घरात वावरत असते आणि त्यावेळी पृथ्वीची नजर अचानकच आनंदीवर पडते आणि पृथ्वीने त्यावेळी शिल्पाताईला विचारलं आहे की आत्या, मला सांग, ही मुलगी आपल्या घरामध्ये एवढं इंटरफेअर करते. म्हणजे मी मघाशीच पाहिलं, ज्यावेळी आईच्या श्राद्धाचा विषय चालला होता त्याच वेळी ही जी काही मुलगी आहे ना ती मध्ये पडली होती. मला सांग, या मुलीचं बोलणं आपण का ऐकून घेतलं? कोण आहे ती आपली या घरातली? तर त्यावेळी आता इथे ही जी शिल्पा आहे ना, तिला सुचत नाही की काय सांगावं. जर ह्या पृथ्वीला सांगितलं की ही तुझी दुसरी आई आहे, म्हणजेच युगंधरची दुसरी बायको आहे, तर हे सांगितल्यानंतर तर पृथ्वी जो आहे तो आणखीनच भडकेल. पण आता तिने खूप विचार करून इथे पृथ्वीला उत्तर दिलं आहे की ही आपल्या घरातली नोकराणी आहे. तर आनंदी तिथेच असते आणि आनंदीने आता शिल्पाताईचं बोलणं ऐकलेलं आहे की आपल्याला शिल्पाताईने नोकराणी म्हटलं आहे. तर आता सुनीता देखील तिथेच असते आणि ज्यावेळी सुनीताने हे ऐकलं आहे त्यावेळी सुनीतालाही खूप वाईट वाटते. तर त्यावेळी आता पृथ्वी शिल्पाताईला विचारू लागतो की मला एक सांग आत्या, आपल्या घरी नोकरांना मध्ये बोलण्याची परमिशन कधीपासून मिळाली आहे? म्हणजे आपण त्यांचे सल्ले कधीपासून घ्यायला लागलो आहोत? तर त्यावेळी आता इथे ही जी शिल्पा आहे ना ती पृथ्वीला सांगू लागते की ते काय झालं ना पृथ्वी, आपल्याकडे जे गुरुजी आले होते ना ते नेहमीचे नव्हते, हे दुसरेच कुठले तरी गुरुजी आले होते आणि त्यांना ते श्राद्धाचे मंत्रही व्यवस्थित येत नव्हते. पण ह्या मुलीला ते मंत्र येत होते. त्यामुळे या मुलीमुळेच आपल्याला कळलं की ह्या गुरुजींना मंत्र व्यवस्थित येत नाहीत आणि हे ती श्राद्धाची पूजा करत नाही आहेत, हे दुसरेच मंत्र म्हणत आहेत. आणि त्यावेळी तिने हे सगळं युगंधरला सांगितलं आणि आता तिच्याचमुळे आपल्या समिधाचं श्राद्ध जे आहे ते चांगल्या पद्धतीने पार पडलं आहे. कारण त्यावेळी ऐनवेळी तिने ते सगळे काही मंत्र म्हणून समिधाचं श्राद्ध अगदी व्यवस्थित पार पाडलं आणि म्हणूनच कुठेतरी आम्ही तिच्यावर इम्प्रेस झालो आणि तेव्हापासून ती जरा तिचं मत मांडते, बाकी काहीच नाही, एवढंच आहे. तर आता इथे पृथ्वी बोलतं की ठीक आहे, मग आता तिला म्हणावं जा व्यवस्थित नोकराची कामं करावी. तर आता इथे शिल्पाही तिला सांगते की जा तुझी कामं आटपून घे. तर त्यावेळी आनंदी जी आहे ती तिथून उठते आणि लगेचच किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर ती तिची कामं आवरू लागते. तर त्याचनंतर आता इथे आनंदीला कळालं आहे की आता पृथ्वीला हे कळू द्यायचं नाही की मी त्यांची दुसरी आई आहे. तर आता इथे सुनीताताई आनंदीला समजावतात की आनंदीताई, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, फक्त मुलांना जरा वेळ द्या, एकदा की त्यांना समजलं की मग सगळं काही ठीक होईल. तर आता आनंदी बोलते की हो सुनीताताई, तुमचंही अगदी बरोबरच आहे आणि मी त्यासाठी तयार आहे. म्हणूनच आता आनंदीने आता ठरवलं आहे की मुलांसमोर ती आता मालक साहेबांची बायको म्हणून नाही तर एक नोकराणी म्हणून वावरेल. तर आज सकाळीच आता आनंदीने इथे सुनीताताईसारखी एक सेम साडी नेसलेली आहे आणि आता इथे ही जी आनंदी आहे ती किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच तिथे आता आनंदीची ती मुलगी येते, म्हणजेच युगंधरची मुलगी मिताली येते आणि आता तिला किचनमधून कॉफी हवी असते. तर तेवढ्यातच आनंदी तिला विचारते की तुम्हाला काही हवं आहे का? तर त्यावेळी ती सांगू लागते की हो ना, मला कॉफी हवी आहे. तर आता आनंदी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते. तर आता आनंदी बोलते की थांबा, मी तुमच्यासाठी आत्ताच कॉफी बनवून देते. आनंदीने लगेचच तिच्यासाठी कॉफी बनवायला ठेवलेली असते. तर त्याचनंतर आता इथे आनंदी तिच्याशी आणखी काही बोलण्याचा प्रयत्न करते, पण मिताली तिच्याशी जास्त काही बोलत नाही. तर त्यावेळी आनंदी बोलते की हे घ्या तुमची कॉफी. तर आता मिताली लगेचच तिथे ती कॉफी पिऊ लागते आणि मितालीला ती कॉफी अगदी छान लागते, जशी की तिची आई समिधा बनवते तशीच, अगदी तशीच झालेली असते. तिची टेस्ट जी आहे ना ती तिला खूप आवडलेली आहे आणि त्यावेळी ती लगेचच आनंदीवरती इम्प्रेस होते. तर त्यानंतर आता इथे आनंदीने सगळ्यांसाठी जेवणाची तयारी केलेली असते आणि आनंदीने आता सगळं काही टेबलवरती लावलेलं असतं. तर सगळेजण आता
जेवणासाठी येत असतात आणि आता युगंधर देखील आता जेवणासाठी आलेलाच आहे. तर तेवढ्यातच युगंधरने आनंदीला अशा नोकरांच्या साडीमध्ये पाहिलेलं असतं. तर आता युगंधर जो आहे तो आनंदीकडे पाहत असतो. पण आता युगंधर विचार करतो की आनंदीने ही साडी का नेसली असेल, म्हणजे ती असं नोकरासारखी साडी नेसून का या घरात वावरत असेल. तर आता तेवढ्यातच आनंदी पुढे येते आणि तिच्या हातात ट्रे असतो. तर त्यावेळी आता इथे युगंधर जो आहे तो बोलतो की आनंदी, तू असे कपडे घालून या घरात का वावरत आहे. तर त्यावेळी आता इथे हा जो पृथ्वी आहे ना तो लगेचच मध्ये बोलतो, नोकरांचेच कपडे घालतो ना, मग आणखी कसे कपडे घालणार. तर त्यावेळी आता युगंधरला कळालं आहे की आनंदी जी आहे ती या घरात नोकर म्हणून वावरते आणि तेही फक्त माझ्या मुलांमुळे. तर आता इथे युगंधर पुढे काही बोलणार तेवढ्यातच युगंधरला एक फोन येतो आणि युगंधर आनंदीला बोलतो की मी तुझ्याशी नंतर बोलतो. असं म्हणत आता युगंधर जो आहे तो फोनवरती बोलत बोलत तसाच बाहेरपर्यंत जातो आणि त्यानंतर आता इकडे आनंदी सगळ्यांना जेवण वगैरे वाटते आणि सगळेजण जेवण वगैरे करतात. आणि त्याचनंतर पृथ्वी, मिताली, बाकी सगळेजण स्वतःच्या रूममध्ये जातात आणि त्यानंतर आता इथे युगंधरचं आनंदीशी बोलणंच राहतं. युगंधरला आनंदीला हे सांगायचं असतं की आनंदी, तू असं मुलांसमोर त्यांची नोकरानी बनून नाही फिरू शकत. तुला हे सत्य सांगावंच लागेल. तू माझी बायको आहे हे सगळ्यांसमोर सांगावंच लागेल, असं युगंधर मनाशीच म्हणत असतो. त्यानंतर आता इकडे शिल्पाने आनंदीला बोलावून घेतलं आहे आणि आनंदीला ती हे सांगत असते की हे बघ आनंदी, आता तुला हे सगळं जे आहे ना नोकराणीचं नाटक ते कंटिन्यू करायचं आहे. कारण मला नाही वाटत की मुलं या घरातून रागाने कुठे निघून जावे आणि मुलांना तुझ्यामुळे काही मनस्ताप व्हावा. तर त्याचमुळे आता इथे हे कंटिन्यू करायचं आणि युगंधरला याबद्दल जास्त काही कळूही द्यायचं नाही. फक्त युगंधरला हेच सांगायचं की मी फक्त पृथ्वीसाठी आणि आपल्या मुलांसाठी हे सगळं करत आहे, कळलं तुला. तर आता इथे शिल्पा ओरडून आनंदीला हे सगळं सांगत असते. आनंदी जी आहे ती बोलते की शिल्पाताई ठीक आहे, मी हे सगळं नक्की कंटिन्यू करेल आणि तेही आपल्या मुलांसाठी. तर त्याचनंतर आता इकडे युगंधर जो आहे ऑफिसला गेलेला असतो. पण युगंधरला काही करून आनंदीला हे सांगायचं असतं की मुलांसाठी तिला हे सगळं करायची गरज नाही, कारण मुलं त्या लायकीचीच नाही आहेत. आणि आत्तापर्यंत युगंधरने पाहिलं आहे की पृथ्वी त्यांच्याशी कसा बोलतो आहे, म्हणूनच युगंधरला त्यांच्या मनात मुलांबद्दल जरा राग आणि द्वेष निर्माण झालेला असतो. म्हणूनच त्याला असं वाटत असतं की नाही, आपल्या या सगळ्यातना आनंदीला त्रास होता कामा नये, कारण आत्तापर्यंत तिला खूप काही सहन करावं लागलं आहे आणि माझ्यामुळे तर या घरात तिला आणखीन काही सहन करू मी देणार नाही, असं युगंधरने मनाशी ठरवलेलं आहे. तर त्यानंतर आता घरी आनंदी सगळी काही तयारी करत असते. पुन्हा किचनमध्ये सगळं काही आवरून वगैरे ठेवत असते आणि त्याचवेळी आता इथे आनंदीचं खरं तर काम सगळं काही आटपत आलेलंच असतं. आणि त्यानंतर आता युगंधरही रात्रीच्या वेळी खूप थकून ऑफिसमधून घरी आलेला आहे आणि त्यानंतर युगंधर घरी आल्यानंतर युगंधरला सगळ्यात आधी आनंदीला तेच बोलायचं असतं. ते सकाळपासून बोलायचं असतं. खरं तर त्याने आल्यालाच आनंदीला स्वतःच्या रूममध्ये बोलावलं आहे आणि आनंदीला बोलावून घेतल्यानंतर आनंदीला युगंधर सांगत आहे की आनंदी हे सगळं काय आहे, तू का करतेस हे सगळं. तर आता आनंदी बोलते की हे पहा मालक साहेब, खरं तर आता ना माझी परीक्षा आहे आणि आता मला या परीक्षेत पास व्हायचं आहे. तर आता इथे युगंधर जो आहे तो बोलतो की आनंदी नाही, हे सगळं करण्याची अजिबात गरज नाही आहे. तर आता आनंदी बोलते की नाही मालक साहेब, मला आता या परीक्षेत खरं उतरायचं आहे आणि मुलांची मन जिंकायची आहेत. तर आता युगंधर जो आहे तो बोलतो की नाही आनंद, हे सगळं करायची काहीच गरज नाही. त्यावेळी आनंदी बोलते की आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय जे आहेत ते नियतीने ठरवले आहेत, पण आता जो काही मी निर्णय घेतला आहे ना तो मी माझा स्वतःचा आहे, त्यामुळे मालक साहेब मला हे सगळं करू द्यात. तर आता मालक साहेब जे आहेत ते बोलतात की ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर. तर त्याचनंतर आता इकडे मालक साहेब जे आहेत ते तिथून जातात आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदीने पुन्हा किचनमध्ये काम आवरायला सुरुवात केलेली असते. ती सगळ्यांसाठी चहा नाश्ता सगळं काही बनवून ठेवते आणि त्याचनंतर थोड्या वेळानंतर पृथ्वी देखील खाली येतो आणि पृथ्वी खाली आल्यानंतर पृथ्वीला आता कॉफी हवी असते. म्हणूनच आता पृथ्वीने आता नोकरांना बोलून इथे कॉफी ऑर्डर दिलेली असते. पण आता तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं की नाही, मी कॉफी या मुलीलाच सांगितली पाहिजे. ही मुलगी सतत पुढे पुढे करते आणि इथे या युगंधरला देखील या मुलीचा खूपच पुळका आहे. मी आल्यापासून पाहतोय की काही ना काही चाललेलंच असतं आणि ही मुलगी सतत काही कशाच्या ना कशाच्या मध्ये पडत असते. तर आता इथे पृथ्वी जो आहे तो बोलतो की आता मला हिला कॉफी सांगायला हवी. तर आता तो लगेचच त्या आनंदीला कॉफी आणायला सांगतो. खरं तर आता पृथ्वीला पाहायचं असतं की ह्या मुलीचा या युगंधरला एवढा का पुळका आहे, म्हणूनच त्याला आता इथे एक तिची परीक्षा घ्यायची असते.
तर आता इकडे युगंधर जो आहे तो ऑफिसला जाण्यासाठी वरती रेडी होत असतो आणि बाकी सगळेजण माई बापू या सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं की आनंदीला असं नोकर म्हणून या घरामध्ये वावरायला लागत आहे. आणि ज्यावेळी पृथ्वीने तिला कॉफीची ऑर्डर दिली आहे त्यावेळी देखील त्यांना वाईटच वाटतं. एक आई म्हणून तिने कॉफी आणून दिलीच असते, पण असं जर नोकर म्हणून तिला ऑर्डर देणं त्यांनाही आवडत नाही. तर आता इथे आनंदीने इथे पृथ्वीसाठी कॉफी आणलेली असते आणि ज्यावेळी आनंदी पृथ्वीसाठी कॉफी घेऊन येते त्याचवेळी आनंदीला ते दिसत नाही. तिच्याकडनं ना ती कॉफी जराशी त्याच्या शूजवरती सांडते आणि हातामध्ये देताना खाली सांडते. तर आता इथे हा जो पृथ्वी आहे ना तो आनंदीवरती प्रचंड चिडतो आणि पृथ्वीचा आवाज ऐकून शिल्पा, धनश्री, बाकी सगळेजण तिथे येतात. आणि आता इथे हा जो पृथ्वी आहे ना तो आनंदीवरती प्रचंड चिडलेला असतो. तो बोलतो की तुला साधं कामही करता येत नाही का? तू नोकर आहेस ना, मग एवढं कामही तुला जमत नाही? तू माझ्या शूजवर कॉफी सांडली आहेस, चल आत्ताची आत्ता मला ती कॉफी पुसून दे, असं पृथ्वी आता या आनंदीला म्हणत असतो. तर आनंदी जी आहे ती बोलते की हो हो मी नक्की पुसून देईल, पण प्लीज तुम्ही चिडू नका, माफ करा, मला माझ्याकडनं चूक झाली. आनंदी आता पृथ्वीची माफी देखील मागते, पण हा जो पृथ्वी आहे ना तो मुद्दाम जास्त ओरडत असतो जेणेकरून युगंधरला ऐकायला जाईल आणि युगंधर रूमच्या बाहेर पडेल. तर आता युगंधर देखील आता रूममध्ये विचार करत असतो की एवढा आवाज. तर आता लगेचच तो जिन्यावरून खाली येतो आणि पाहू लागतोय की काय होत आहे आणि काय नाही. तर समोर त्याला दिसतं आहे की आनंदी इथे या पृथ्वीच्या पायावर पडलेली कॉफी रुमालने पुसत असते. तर त्यावेळी आता इथे हा जो युगंधर आहे तो लगेचच बोलतो की पृथ्वी हे सगळं काय आहे? तुझी हिंमत कशी झाली तिला ते शूज साफ करायला लावण्याची? तर आता इथे युगंधर जो आहे तो प्रचंड चिडलेला असतो आणि आता इथे पृथ्वी बोलतो की काय झालं, ती एक नोकराणी आहे आणि तिच्याकडनं चूक झाली आणि ती दुरुस्त करत आहे, मग एवढं चिडायला काय झालं आहे? तर आता इथे हा जो युगंधर आहे ना तो पृथ्वीला बोलतो की तुला माहिती आहे का ती कोण आहे आणि तिच्याकडनं असे नोकराणीचे काम करून घेत आहेत तू? तर आता इथे पृथ्वी बोलतो की ही कोण आहे. म्हणजे आता तेवढ्यातच युगंधरला एक महत्त्वाचा फोन आलेला असतो. तर नक्की आता पृथ्वी या सगळ्याचा विचार करतो की ही मुलगी कोण असेल आणि माझ्यापासनं काही लपवलं जाते का? नक्की आता इथे हा युगंधर, मिस्टर युगंधर काय सांगणार होता? तर त्यावेळी आता पृथ्वीही या गोष्टीचा विचार करू लागतो आणि शिल्पा, धनश्री ह्या दोघीही जण टाळाटाळ करतात, कारण त्यांना वाटतं की हा पृथ्वी जो आहे तो यांना जाब विचारेल की ही मुलगी कोण आहे. पण पृथ्वी जो आहे तो स्वतःच्याच विचारात असतो. पृथ्वी म्हणतो की रात्री ही बाबा असाच बोलला होता की हिने नोकराचे कपडे का घातले आहेत, मग या बाबाने असं का म्हटलं असेल? नक्की ही नोकर असेल का, की माझ्याशी काही खोटं बोललं गेलं आहे? तर त्यावेळी आता पृथ्वी या गोष्टीचा विचार करतो आणि आता बोलतो की हे सगळं ना शोधून काढलंच पाहिजे की नक्की ही मुलगी कोण आहे आणि हे सगळं काय आहे. तर पृथ्वी आनंदीबद्दलचं सत्य शोधून काढू शकेल काय, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा उद्याचा भाग आपल्या या चॅनलवरती. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट्स पाहत राहा.